खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत तालुक्यातील बेकरी अस्सलपाडा परिसरात स्फोटकयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने एका पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याच स्फोटकाचा बळी एखादा नागरिक किंवा पर्यटक ठरला असता तर मोठी जीवितहानी होऊ शकली असती, अशी चर्चा परिसरात सुरू झाली। नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकरी अस्सलपाडा येथे हेम्फर्स फेअर या नावाने हॉर्स रायडिंग व पर्यटन केंद्र सुरू आहे। हा परिसर वनक्षेत्रालगत आणि डोंगर जंगल भागात असल्याने येथील एक पाळीव कुत्रा नेहमीप्रमाणे जंगलात फिरत असताना त्याला पडलेला खाद्यपदार्थ दिसला। तो खाताच अचानक मोठा स्फोट झाला। या स्फोटात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी 26 जून रोजी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेचा मोठा आवाज ऐकून येथील केअरटेकर घटनास्थळी धावले। त्यांनी तातडीने मालकाला माहिती देत पोलिसांना कळविले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकारामागे जंगलातील वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकयुक्त आमिषाचा संशय व्यक्त केला आहे। अशा प्रकारे स्फोटकाचा वापर करून मुक्या प्राण्याची शिकार होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणी मित्र सूरज सहा यांनी केली। दरम्यान या प्रकरणाचा तपास नेरळ पोलीस करीत असून स्फोटके नेमके कोणत्या प्रकारचे होते, ते जंगलात कोणी व कोणत्या उद्देशाने ठेवले होते याचा शोध सुरू आहे। तसेच या घटनेत कोणत्याही मानवी जीवितहानीची नोंद नसली तरी भविष्यात अशा प्रकारामुळे मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।